लाईट मिळेल का इन्स्पेक्टर? इथे सिगरेट ओढण्यास मनाई आहे. हो, आय एम सॉरी. बरं, काय म्हणते हो निमकरांची केस? मी ओळखला नाही तुम्हाला. किती वर्ष आहात पोलीस स्टेशनला? 8. माझा जन्म पार्ल्यातच झाला आणि पार्ल्यातच गेला. एक्सक्यूज मी. होय. आयुष्यभर एकाच गावात राहून गावातल्या घडामोडी कळत नाहीत, मग पोलीस स्टेशन मध्ये राहून? नाही, ते मलाही कळतंय हो. गावात घडलेल्या गोष्टी पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर बिघडतात, हे चांगलं माहिती आहे मला. मुद्द्याचं बोला. हे आवडलं बरं का, मुद्द्याचं बोला. काय खरंय, जनतेच्या सेवकानं वेळेची किंमत ठेवलीच पाहिजे. मी निमकरांचा दोस्त, रतनबाई कॉलेजचा माजी विद्यार्थी, व्यंकटेश प्रधान नाव माझं. सगळे मला मन्ना प्रधान म्हणतात. इथे हाकेच्या अंतरावर माझं गॅरेज आहे. आणि आणखीन एक मुद्द्याची गोष्ट सांगतो. मी निमकरांच्या प्रत्येक तारखेला जरी कोर्टात हजर नसलो ना, तरी या केसला तुम्ही कशी काय वळणं देताय ना, याच्याकडे माझं बारीक लक्ष आहे. हे बघा मिस्टर प्रधान, मी एक सभ्य माणूस म्हणून तुमचं ऐकून घेतोय, पण तरी काहीही बिनबुडाचं बोलाल आणि मी ऐकून घ्यावं अशी अपेक्षा कराल तर ती चुकीची आहे. नाही इन्स्पेक्टर, तुम्ही सभ्य आहात याविषयी माझ्या मनात आतापर्यंत अजिबात शंका नव्हती. पण तुम्ही आता स्वतःला सभ्य असं विशेषण लावून घेतल्यामुळे मात्र ती शंका माझ्या मनात यायला लागलेली आहे. आता ती शंका रास्त आहे की नाही हे बघण्याची संधी मी तुम्हाला माझ्या एका प्रश्नानं उपलब्ध करून देतो. मला सांगा, लेल्यांनी कोर्टामध्ये आय विटनेस म्हणून निमकरांनी ज्या व्यक्तीवर गोळी चालवली असं सांगितलं, त्या मयत पक्याच्या खिशामध्ये गोळ्यांनी भरलेलं रिव्हॉल्वर सापडलं, ही गोष्ट तुम्ही का लपवता? तुम्हाला काय म्हणायचं काय मिस्टर प्रधान, मन्ना प्रधान? आणि मला काय म्हणायचंय ही गोष्ट तुम्हाला चांगलीच कळलेली आहे इन्स्पेक्टर शिंदे. आता तुम्ही सभ्य आहात किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो. जोपर्यंत पोलीस कुठल्या निश्चित निर्णयापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत कुठलीही माहिती जनतेला कळू नये असा दंडक आहे. दंडक आहे म्हणजे कुणाचा? कायद्याचा की फायद्याचा? तुमच्याशी विनाकारण वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. नाही, अर्थ नाहीच आहे हो. कारण अर्थ असताना तर तुम्ही माझ्याशी वादच घातला नसतात. मला सांगा इन्स्पेक्टर, निमकरांसारखा प्रोफेसर जो कॉलेजमध्ये लोकप्रिय आहे, तो भर वस्तीमध्ये गर्दीमध्ये एखाद्या माणसाच्या अंगावर गोळी कशाला झाडेल? आणि जो मेला तो काय मोठा सद्गुणांचा पुतळा होता? आणि आपल्या खिशामध्ये भरलेलं रिव्हॉल्वर घेऊन घरात चालला होता पोराला खेळायला द्यायला? तुमच्या एक लक्षात येत नाहीये इन्स्पेक्टर, अशा अपराध्यांना पाठीशी घालून तुम्ही नव्यानं जन्माला येणाऱ्या अपराध्यांच्या तोंडी समाजाला देत आहात. प्रधान, वेळ पडली ना तर तुम्हालाही मी लॉकअप मध्ये ठेवीन. इन्स्पेक्टर शिंदे, मला लॉकअप मध्ये टाकणं म्हणजे कुणाला लाईट देणं इतकं सोपं वाटलं काय तुम्हाला? अंगावर वर्दी आहे म्हणून गप्प आहे, वर्दी उतरवून बाहेर या. भेटूया, सवडीने भेटूया. हो, भेटूया ना. पण निमकरांची सुटका होईपर्यंत मला सवड नाहीये. त्यानंतर कधी भेटायचं ना ते ठरवूया आपण. काय?